नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून इन केलंय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. आता ऐकूयात जीवेत शरदा शतम हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि हक्काच्या हिंदवी रेडिओ 89.6 या रेडिओ वाहिनीवर. श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत जीवेत शरदः शतम या कार्यक्रमात. श्रोते हो, 23 जून 1942 रोजी मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच मराठी रंगभूमी याच्यावर अतिशय अप्रतिम कार्यकर्तृत्व असणारे माननीय जब्बार पटेल यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो, सांगा सांगा. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय. छोकरा तुम कहाँ है, हम यहाँ है, कपड़े के नीचे सोया है. छोकरा तुम देख सकता है, हाँ हम देख सकता है. छोकरा तुम बोल सकता है, हाँ हाँ हम बोल सकता है. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय. बंडोबा, तात्याबा, गणप्या, किसन्या आणि औसाबाई तुम्ही सुद्धा सांगा. येवलस पाखरू तुरा टेचदार, त्याचं बघणं कुर्रे बाज त्याची चाल जोकदार. येवलस पाखरू तुरा टेचदार, त्याचं बघणं कुर्रे बाज त्याची चाल जोकदार. मान डौलदार त्याची पीस छानदार, त्याला काळाचं भान छान. भल्या पाटे गेई सुंदरता. सांगा बंडोबा, सांगा तात्याबा, काय रामराव, सांगा सांगा. मैना नाही रे बाळानो. छोकरा तुम जानता है, जानता है, बोलो. कोंबडी का पिल्लू. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय. दुसरं कोण. छोकरा ठीक से सुनो, सुनता है. बाळ म्हणतो मला हवी, आजोबा म्हणती मला हवी, आणि आई म्हणते दादाच लग्न आहे येत्या सोमवारी, पाहुण्यांसाठी आत्तापासून साठवलेली बरी. सांगा मंडळी, सांगा सांगा कोण. अगं 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 नको ग कमळे, किती गोड खाशील. आप्पा तुम्ही फसलात. साखर साखर साखर. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का ह्या टोपी खाली, दडलय का ह्या मुकुटा खाली, दडलय काय. छोकरा फायनल. हा हा फायनल. कोंबडी काय, अंडी काय, ऊस काय, साखर काय, आपलं कुणाशी जमलंच नाही. लेकिन आप बोलो बेटा, टोपी खालच्या नव्या गमतीवर आपण एकदम खुश आहोत.
याची धुंद काही और दुःख जाई विसरून स्पर्श होता क्षणी येतो सूर गळ्यात जुळून ह्याची धुंद काही और दुःख जाई विसरून स्पर्श होता क्षणी येतो सूर गळ्यात जुळून हरपले देह भान दुःख जाई विरून वेदनांच्या अस्ती जाती दोहात बुडून सांगा सांगा सत्ता छे छे पैसा छे गर्व नाही नाही छोकरा तुम बताओ साधी देशी डब्बल गोळा एलची रॉकेट मोसंबी मोसंबी नारंगी गुलाब एलची 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 मोसंबी नारंगी गुलाब. आता सांगून टाका एकदा कोण हा मारुती कांबळे त्याचं काय झालं श्रोते हो, त्या मारुती कांबळेचं काय झालं हा अजरामर संवाद 50 वर्षानंतरही लोकांच्या तोंडी आहे. खरं म्हणजे एका हरहुन्नरी दिग्दर्शकानं स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट, ज्याचं नाव आहे सामना. सिद्धहस्त लेखक विजय तेंडुलकर आणि अत्यंत प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी केलेली ही निवड अगदी योग्य ठरली की ज्यामुळं डॉक्टर लागू आणि निळू फुलेंचा सामना प्रचंड यशस्वी ठरला. ग्रामीण भागातील सहकाराचे राजकारण, भ्रष्ट व्यवस्था यावरचा हा चित्रपट ज्यानं इतिहास निर्माण केला, बर्लिन फिल्म फेस्टिवल गाजवला आणि अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले. डॉक्टर जब्बार पटेल हे या सामना चित्रपटाचे दिग्दर्शक.
श्रोते हो, डॉक्टर जब्बार पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथं झाला. त्यांचं शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये झालं. इथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी देखील मिळाली. त्यांनी 1968 साली पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS ही पदवी मिळवली आणि त्यानंतर 1970 साली मुंबईहून चाइल्ड हेल्थ पदविका DCH प्राप्त केली. सन 1971 मध्ये त्यांनी दौंड, जिल्हा पुणे इथं आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञ पत्नीबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. श्रोते हो, डॉक्टर जब्बार पटेल यांचा कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी थिएटर अकॅडमी नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन केली आणि या संस्थेनं मराठी रंगभूमीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. सन 1970 मध्ये डॉक्टर जब्बार पटेल यांनी विजय तेंडुलकर लिखित अशी पाखरे येती या नाटकाचं दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सन 1972 मध्ये त्यांनी घाशीराम कोतवाल हे ऐतिहासिक आणि राजकीय परिप्रेक्षातील क्रांतिकारी नाटक सादर केलं, ज्याला जागतिक स्तरावर प्रचंड प्रसिद्धी आणि मान्यता मिळाली. या नाटकाचे प्रयोग इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, हंगेरीसह युरोपातील अनेक देशांमध्ये अत्यंत यशस्वी झाले. सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला, सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला, 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 सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला. गुलाल गोटा घ्यावा लाल हाती, तो फेकून मारा छाती, रंग भरी पिचकारी तुमच्या हाती, तरी करीन मी चिरिती, तसा वृंदावनी खेळे श्रीपती, गोपी घेऊनी सांगाते, गोपी घेऊनी सांगाते, मोद होईल मज हळूच जवळी धरा, अन सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला, सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला. लाली लाल करावा पोशाख तुम्ही, रथ सजवणे बहुगुणी, आज्ञा करा हो माझे लाडधनी, लाल नेतेल मी पैठणी, लाल कैचुकी आवडते मजमणी, तिला शोभतो तनमणे, बघा शोभतो तनमणे, आता रायातला सन शृंगाराचा करा, करूया की, अन सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला, सख्यातला बागामध्ये रंग खेळू चला, रंग खेळू चला, रंग खेळू चला.
सन 1975मध्ये चित्रपट दिग्दर्शक म्हणून डॉक्टर जब्बार यांनी सामना या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड यादीमध्ये अंतर्भूत होता. त्यानंतर 1978मध्ये थ्री पेनी ऑपेरा याचं मराठी रूपांतरण 3 पैशाचा तमाशा हे पु ल देशपांडे यांचं नाटकही अत्यंत प्रभावीपणे रंगमंचावर आणलं. त्याच सुमाराला 1978मध्ये जैत रे जैत हा मंगेशकर कुटुंबियांनी निर्मिती केलेला लोकसंगीत प्रधान चित्रपट दिग्दर्शित केला. 1979 साली दिग्दर्शित केलेला सिंहासन हा त्यांचा आणखीन एक क्रांतिकारी चित्रपट. हा चित्रपट राजकीय परिस्थितीवरील उपरोध किंवा विडंबन असलेला चित्रपट म्हणून ओळखला गेला. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. आम्ही चार किरणांचीही आस का धरावी. आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली. कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी. तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी. आम्हावरी संसाराची उडे धूळ माती. आम्हावरी संसाराची पुढे धूळ माती. आम्ही ती स्मशानी ज्यांना प्रेतहीन वाली. आम्ही ती स्मशानी ज्यांना प्रेतहीन वाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली.
प्रेमाने जळाला. कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे. मसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. पुढे डॉक्टर जब्बार पटेल यांनी स्वतः निर्मिती आणि दिग्दर्शित केलेला उंबरठा या चित्रपटानं त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली. या चित्रपटात स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचबरोबरीनं 1991मध्ये एक होता विदूषक मधील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका विशेष गाजलेली होती. आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 1994 मधील मुक्ता या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. मृगातल्या सावलाना बिलोरी भोवळ. फुलवरी चिंबबाई मातीला दरवळ. हे गणागा जांभळ. सांजेच्या मलुल धुळवळ येळेला. सांजेच्या मलुल धुळवळ येळेला. भरल्या पदरान झाकावी भूल. फुलवरी चिंबबाई मातीला दरवळ. हे गडद जांभळ भरल आभाळ. मृगातल्या सावलाना बिलोरी भोवळ. मृगातल्या सावलाना बिलोरी भोवळ. फुलवरी चिंबबाई मातीला दरवळ. हे गडद जांभळ. गडद जांभळ. गडद जांभळ. गडद जांभळ.
श्रोते हो, डॉक्टर जब्बार पटेल यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींवर चित्रपट आणि माहितीपट बनवलेले आहेत. त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चित्रपट इंग्रजीसह 9 भारतीय भाषांमध्ये संपूर्ण भारत आणि परदेशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि कला दिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर जब्बार पटेल यांच्या नावे 2012 साली निर्मित यशवंतराव चव्हाण हा चित्रपट आणि पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, S.M. जोशी इत्यादी माहितीपटांचा समावेश हा त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. त्यांचा पंडित कुमार गंधर्व यांच्यावर आधारित माहितीपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. त्यांनी विख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जीवनावर देखील माहितीपट बनवलेला आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांचा संगीत नाटक अकादमीकडून 1978 साली सन्मान झाला. तसंच त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार सन 1982 मध्ये मिळाला. त्याचबरोबरीनं 2002 साली पुण्यभूषण पुरस्कार आणि 2014 मध्ये विष्णुदास भावे सुवर्ण गौरव पदक हेही त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर देखील चित्रपट बनवलेला आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी संगीत नाटक अकादमी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली म्हणजेच NSD म्हणून ज्याची ओळख आहे, तसंच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे म्हणजे FTII या संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून देखील काम पाहिलं आहे. श्रोते हो, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे कार्यकारी संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे. याचबरोबरीनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. नाटक आणि सिनेमा क्षेत्रात येण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुणे इथं MIT संस्थेच्या फिल्म अँड थिएटर स्कूलची स्थापना ही त्यांनी केलेली आहे. सध्या ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे PIFF याचे संचालक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबई आणि लातूर, नागपूर, चंद्रपूर इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचेही ते संचालक आहेत. असं प्रचंड कारकीर्द असणारं डॉक्टर जब्बार पटेल गेल्या 50 वर्षाहून जास्त कालावधीसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून ओळखले जातात. टाकली मी रात टाकली मी खात टाकली मी मडक्या दसराची बैलाज टाकली मी रात टाकली मी खात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात सावळ सावळ हिरव्या पानात सावळ सावळ बरं गाणी
अंगात माझिया भिनलाय ढोलिया अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर भिवरी त्याची गोमालन झाली अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर भिवरी त्याची गोमालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात सावळ सावळ क्रांती हिरव्या पानात सावळ सावळ क्रांती ध्वनी बलिनार अंग मोडीत करती हिरव्या पानात पानात मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली श्रोतेहो, डॉक्टर जब्बार पटेल यांचं पूर्ण नाव डॉक्टर जब्बार रझाक पटेल यांनी आपल्या सर्जनशील दिग्दर्शनानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आणि भारतीय रंगभूमीवर आपला अमिट ठसा उमटवला आहे. श्रोतेहो, डॉक्टर जब्बार पटेल यांना वयाच्या 10व्या वर्षी शाळेत असताना नाटकात काम करण्याची आणि नाट्य दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत आणि नाट्य या 3 क्षेत्रातील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचं पाणी देण्यापर्यंतची कामं जब्बार पटेल यांनी लहानपणी केली. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसवलेलं चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू हे मूकनाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना तुझं आहे तुझपाशी मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना अत्यंत आवडली. श्रोतेहो, पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळे वेगळे प्रयोग केले. उदाहरणार्थ, तेंडुलकरांची बळी ही एकांकिका किंवा श्रीमंत हे नाटक यामध्ये त्यांनी वेगळे प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्य लेखनातही केले. अनेक एकांकिका आणि नाटकं बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांची अशी पाखरे येती हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजलं. त्यानंतर त्यांना घाशीराम कोतवाल हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. हेही नाटक अत्यंत गाजलं. डॉक्टर जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक आणि पत्रकार झालेली मित्रमंडळी होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचं दौंड हे गाव निवडलं. जब्बार पटेल हे बालरोग तज्ज्ञ आणि त्यांची पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ. त्यांचे वडील रेल्वेत होते, म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रॅक्टिसमध्ये जम बसू लागला.
पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी घाशीरामच्या तालमींसाठी पुण्यात यायचे. असे 3.5 महिने त्यांनी अत्यंत कष्ट घेतले. श्रोते हो, राजकीय सारीपाटावरचे काटशह मांडणारे सामना, सिंहासन हे चित्रपट, तसंच गोनी दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित जैत रे जैत हा चित्रपट, डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मुक्ता, पु ल देशपांडे यांनी लिहिलेला एक होता विदूषक असे विविध चित्रपट यांनी डॉक्टर जब्बार पटेल यांचं नाव संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये, जगामध्ये हे आदरानं घेतलं जातं. अनेक पैलू असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन 3 तासाच्या चित्रपटात रेखाटणं ही अत्यंत अवघड बाब असताना डॉक्टर जब्बार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट केला. या चित्रपटानं त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषात हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. 2011मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपट निर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना डॉक्टर जब्बार पटेल यांनी स्पष्ट केलं की पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनवताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचं देखील जाणवलं. त्यामुळं चित्रपट काढण्याचं ठरवलं गेलं आणि ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपट निर्मितीच्या निमित्तानं 11 व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी, दादर सह विविध ठिकाणी जाऊन चित्रीकरण करण्यात आलेले, तसंच संशोधन आणि अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास हा अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्या वेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावं लागलं. जोपर्यंत चित्रपट विषयाचं आणि दिग्दर्शकाचं नातं जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपट निर्मिती ही शक्यच नाही. आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा, दुःख भिरकावून येते, शब्द माहेर पणाला, शब्द माहेर पणाला, नवा गांधार जिण्याला, मेघोटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला. जाई जुईचा गंध मातीला, हो गंध मातीला, जाई जुईचा गंध मातीला, हो गंध मातीला.
डॉक्टर जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटकं त्यांनी स्वतः अत्यंत उत्तम भूमिका देखील केलेल्या आहेत. त्या नाटकांमध्ये जर आपण बघितलं तर तुझं आहे तुझपाशी, माणूस नावाचं बेट, वेड्याचं घर उन्हात, 3 पैशाचा तमाशा आणि घाशीराम कोतवाल यामध्ये देखील त्यांनी भूमिका केलेली आहे. डॉक्टर जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट जर आपण बघितले तर 1974 साली सामना या चित्रपटापासून सुरुवात झाली. 1977 साली जैत रे जैत, 1979 साली सिंहासन, 1982 साली उंबरठा, 1986 साली मुसाफिर, 1986 सालीच महाराष्ट्र, 1992 साली एक होता विदूषक, 1994 साली मुक्ता आणि 2000 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट जर आपण बघितले तर तर्कतीर्थ लक्ष्मणराव जोशी, तसंच SM जोशींवर मी SM, त्यानंतर पथिक, कुसुमाग्रज, इंडियन थिएटर, फोर्स ऑफ महाराष्ट्र आणि हंस अकेला नावाचा पंडित कुमार गंधर्व यांचं जीवनचरित्र असणारा लघुपट. श्रोते हो, डॉक्टर जब्बार पटेल यांना 2014 सालचे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीतर्फे दिले जाणारं 49वे विष्णुदास भावे सुवर्ण गौरव पदक हे प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबरीनं पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हे देखील डॉक्टर जब्बार पटेल यांना प्राप्त झालेले आहेत. श्रोते हो, डॉक्टर जब्बार पटेल यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात पुण्याचे सुप्रसिद्ध भालबा केळकर यांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणजे PDA या मराठी प्रायोगिक नाट्यगटातून केली. PDAने निर्मित केलेल्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शनही केलं. त्यांनी PDAसाठी विजय तेंडुलकर यांच्या अशी पाखरे येती या नाटकाचं दिग्दर्शन केलं, जे व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरलेलं होतं. 1972 विजय तेंडुलकर लिखित त्यांच्या नवीन निर्मिती घाशीराम कोतवालच्या सादरीकरणावरून झालेल्या मतभेदांमुळं डॉक्टर पटेल आणि मोहन आगाशे तसंच सतीश आळेकर यासारखे त्यांचे सहकारी PDAपासून वेगळे झाले आणि त्यांनी थिएटर अकॅडमी नावाचे एक नवीन संस्था स्थापन केली. घाशीराम कोतवालनंतर या गटानं 1974 ब्रेख्तच्या 3 पेनी ऑपेराचे रूपांतर झालेले 3 पैशाचा तमाशा हे नाटक सादर केलं. मैं पिली तमाझा
श्रोते हो, डॉक्टर जब्बार पटेल यांनी सामना चित्रपटातील राया असं झोंबू नका अंगाला या गाण्याचे बोल लिहिलेले आहेत. त्यांनी संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित चित्रपट देखील केलेला आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांच्या चित्रपट कारकिर्दीचं वैशिष्ट्य बघितलं तर श्रोते हो, राजकीय विषय अत्यंत उत्तम पद्धतीनं हाताळणं हे त्यांचं कसब आहे. रुपेरी पडद्यावरचे उंबरठा, जैत रे जैत किंवा सिंहासन असो किंवा रंगमंचावरील घाशीराम कोतवाल असो, त्यांनी राजकीय विषय हाताळलेले आहेत. त्यांचा अगदी अलीकडचा चित्रपट यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची हा देखील राजकीय विषयावर आधारितच आहे. 1977 साली प्रदर्शित झालेला जैत रे जैत हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक संगीतमय मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो आणि तो नृत्य आणि एकूण 19 गाण्यांच्या माध्यमातून एका विस्मरणात गेलेल्या आदिवासी जमातीची कथा व्यक्त करतो. 1981 साली प्रदर्शित झालेला सिंहासन याच्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या 35 कलाकारांनी काम केलेलं आहे आणि हा चित्रपट मॉन्टाज शैलीत बनवला गेला होता. जैत रे जैत आणि सिंहासन या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. डॉक्टर जब्बार पटेल यांचा सर्वात प्रशंसित कामापैकी एक म्हणजे उंबरठा, जो 1981 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी महिला सुधारगृहाच्या अधीक्षकाची भूमिका साकारलेली आहे. श्रोते हो, आपण डॉक्टर जब्बार पटेल यांची चित्रपटाची कारकीर्द जर बघितली तर आपण अगदी अचंबित होतो, कारण त्यांच्या बहुतांश चित्रपटांना एकतर राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर चांद मातला चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वणवा चेतला अंगी वणवा चेतला मला कशी सावरू चांद मातला मातला त्याला कशी आवरू चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वणवा चेतला मला कशी सावरू चांद मातला मातला
वणवाचे तला मला कशी सावरू चांद मातला मातला तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पुरस्कार मिळालेले आहेत. जसं की सामना हा त्यांचा पदार्पणाचा चित्रपट होता. जैत रे जैत या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. सिंहासनला देखील महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. उंबरठा या चित्रपटाला राष्ट्रीय तसंच फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर एक होता विदूषकला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. मुक्ता या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार मिळालेला आहे. तसंच कुमार गंधर्व यांच्या जीवनचरित्रावर आधारित हंस अकेला या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबरीनं 2006 सालीच तिसरी आझादी, 2007 साली पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जीवनचरित्रावर आधारित अंतर्ध्वनी आणि 2014 साली यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची असे अनेक वेगळ्या विषयाचे, वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या पद्धतीनं मांडलेले चित्रपट हे डॉक्टर जब्बार पटेल यांचं वैशिष्ट्य आहे. गगन सदन तेजोमय गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर
श्रोते हो, जेव्हा डॉक्टर जब्बार पटेल यांचा एखादा नवीन चित्रपट किंवा नाटक प्रेक्षक बघतात तेव्हा त्यांना वेगळं काहीतरी अनुभवता येणार हा विश्वासच प्रेक्षकांना असतो. डॉक्टर जब्बार पटेल यांच्या निगर्वी, प्रेमळ, शांत स्वभावामुळं त्यांचं मैत्रीचं वलय खूप मोठं आहे. मराठी, हिंदी, नाट्य, चित्रपटसृष्टी श्रीमंत करणाऱ्या या सर्जनशील, असामान्य प्रतिभावंत ज्येष्ठ लेखक, कलावंत, निवेदक, निर्माते आणि दिग्दर्शक यांना 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनंत शुभेच्छा. उदंड निरामय आयुष्य त्यांना लाभावं अशा हिंदवी परिवारातर्फे आपण शुभेच्छा देऊया. जीवेत शरदः शतम. श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतो जीवेत शरदः शतम हा विशेष कार्यक्रम. एक सर्जनशील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते डॉक्टर जब्बार पटेल यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त सादर केलेला खास कार्यक्रम. श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 7796 896 896 या व्हॉट्सॲप क्रमांकावर. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच काही खास कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.